हॅलो माय लवली पीपल. आज मी आली होती माझ्या आईच्या घरी. मी येणार म्हणून तिने आमच्या मच्छीवालीला चिंबोऱ्या आणायला सांगितलं होतं, पण तिला काय त्या भेटल्या नाही. मला चिंबोरी पाहिजे म्हणून आई मग बाजारात जाऊन खास माझ्यासाठी चिंबोऱ्या घेऊन आली. या चिंबोऱ्या बघा कशा पळत आहेत इकडून तिकडून. माझ्या बाबांनी त्यांना पकडून त्यांचे नांगे तोडत आहेत. मी पण थोडंसं नांगे तोडायला ट्राय केले, पण मला थोडीशी भीती वाटली. या पाण्यात बघा कशा बुडबुडू करतायत. मग आमच्या आईने घेतले चिंबोऱ्या शिजवायला. तर आपण बघूया त्याची रेसिपी. पहिले थोडं तेल टाका, मग त्यात लसूण टेचून टाका, त्यानंतर थोडं हिंग, मग आपण त्यात कांदा टाकूया आणि थोडं कांदा शिजल्यावर मग त्यात आपण थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो टाकू शकतो. थोडा जसं कांदा परतून झाल्यावर थोडा पिंकिश वगैरे झाला की आपण मग त्यात मसाले टाकायला घेऊ शकतो. तर पहिलं आपण टाकूया हळद, मसाला, गरम मसाला, धना पावडर आणि मग वाटण, कारण आगरी लोकांमध्ये आम्हाला वाटण सगळ्यात लागतंच. मग त्यानंतर त्यात जातील आपल्या या चिंबोऱ्या आणि मग त्यांना थोड्या वेळ शिजवत ठेवून आणि मग त्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. ही बघा माझी आई चिंबोरी बनवताना. आपल्या चिंबोऱ्या बघा कशा मस्त शिजत आहेत आणि त्यांचा कलर पण बघा किती मस्त रेड रेड झालेला आहे. आईने साईड बाय साईड कोळंबी पण शिजवत ठेवली होती. मग त्यात गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे आपले चिंबोरे आणि कोळंबी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.